समर्थांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत नागपूर धनोडी येथील एक लहानू भक्त आहेत देठे. तर संजय. त्यांना आलेले जे काही लहानूजी बाबांचे समर्थाचे अनुभव आहे ते आपल्या लहानूजी स्वानुभवला ते सांगणार आहे. दादा जय गुरु. जय लहानूजी बाबा. तुमचं नाव सांगा सर्वात आधी. माझं संजय रामकृष्ण देठे, मूळ गाव? मूळ गाव धनोडी, अच्छा, धनोडी, नागपूर. तर तुम्हाला लहानूजी बाबांच्या दर्शनाचा किंवा परिवाराला समर्थांच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला हे सांगा सगळ्यात. व्यसंग म्हणजे मला असा लागला की माझी आई जात होती बरं. आणि काहीतरी अनाज वगैरे घेऊन पायदळ जात होती. त्यावेळेस ऑटो वगैरे काही नव्हते. मी खूप लहान होतो त्यावेळेस, पण आईसोबत मी जायचं. हो. आणि मला ते सोबत नेऊन मग ते लायनूजी महाराजांच्या इथं जाऊन आपलं ते अनाज वगैरे टाकून देणे आणि तिथे समाधीवर जाऊन, समाधीपाशी जाऊन त्यांच्या म्हणजे मंदिरामध्ये जाऊन पूजा वगैरे करून आम्ही येत होतो. त्याच्यामुळं कसं थोडंसं मला इथे हे आहे. तुम्ही लहान असाल तेव्हा? मी तेव्हा लहान होतो खूप. बरं, काही वडिलांसोबत वगैरे घडलेले प्रसंग काही आठवते का? वडिलांनी सांगितलेले तुम्हाला? वडिलांचे तर नाही आहे, पण आईच माझी खूप जात होती त्यावेळेस. बरोबर. आणि आईला असे खूप प्रसंग चांगले तिला असं वाटत होतं तिथं गेल्यावर की बा नाही, लालूजी महाराजांची तर आपण गेलो पाहिजे, असं तिला वाटत होतं त्यावेळेस. आणि त्याच्यामुळं मी पण जात होतो. तर मी लहान असताना मला आठवते आईसोबत जाताना माझी त्यांनी लूट केली होती त्यावेळेस. बरं. चिरंगीचे दाणे वगैरे टाकून आईचं आंबा वगैरे देऊन पदरामध्ये काहीतरी ओटी वगैरे भरली होती. असं? हा, तेच आपल्याला त्यांचा प्रसाद आहे. प्रसाद आहे आपण म्हणून त्यांना मनाभावापासून त्यांना आम्ही मानतो. तर आज तुमची कन्या आहे. तुमच्या कन्येचं मला अलीकडेच कळलं की मुंबई पोलीस मध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे. हो. आणि तो एक प्रकारचा समर्थांचा आशीर्वादच आहे. तो लालूजी महाराजांचाच आशीर्वाद आहे. बरोबर. तर आपण तिच्याशी जय गुरु. जय लहानू. तुझा परिचय द्या आधी सर्वात. माझं नाव कुमारी सेजल संजयराव देठे. माझं लग्न झालेलं आहे. अच्छा. यांचं नाव सूरज इंगळे आहे. तर तू हे जे परिश्रम घेतले आणि आज मुंबई पोलीस मध्ये तुझं सिलेक्शन झालं, या मागचा इतिहास काय, तुला किती परिश्रम घ्यावे लागले वगैरे याबद्दल थोडक्यात माहिती सांग. परिश्रम किती वर्षापासून तू या प्रयत्नात आहे? मी पहिले पुण्याला होती, MPSC करत होती. अच्छा. 2-3 वर्ष तिथं सलग मी प्रयत्न केले MPSC थ्रू की माझं भाव तिथं जमलं नाही. तर मग एक बॅकअप प्लॅन होता की पोलीस भरतीचा एक मार्ग होता. माझं राष्ट्रीय पातळीवर सिलेक्शन पण झालेलं होतं आणि स्टेट वगैरे खेळली होती, नॅशनल खेळली होती. त्याच्यामुळे मला वाटत होतं की बा पोलीसमध्ये पण माझं होईल, सिलेक्शन होऊ शकते. तर त्याच्यामुळं मग मी इकडे ट्राय केलं. 2 वर्ष ट्राय केलं. 1 वर्ष ट्राय केलं तर 2-3 मार्कानं राहिलेलं. मग परत एकदा ह्या वर्षी प्रयत्न केले. तर ह्या वर्षी माझं सिलेक्शन मुंबई पोलीस येथे. कधी, कोणत्या तारखेला झालं सिलेक्शन? 27 तारखेला. अच्छा, 27 मेला. अच्छा. मुंबई पोलीस मध्ये आता तू रुजू होस? हो. अच्छा. ऑर्डर यायचा असेल? ऑर्डर यायचं आहे आता. 1-1.5 महिन्यात ते आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. तुझ्या या यशाचं रहस्य म्हणजे काय असं वाटतं तुला? माझं सगळे तर गुरूंचीच कृपा आहे. त्यांनी लायनूजी महाराजांची कृपा आहे आमच्यावर. माझ्या वडिलांना म्हणजे साक्षात्कार पण आहे त्यांचे असे. त्यांच्यावर चिरंजी वगैरे त्यांची लूट वगैरे केली होती. माझी आजी खूप मानत होती त्यांना. आजोबा पण जात होते तिथे. म्हणजे समर्थांचा एक प्रकारे वरदहस्त आहे तुमच्या घरात. तर मग सिलेक्शन झाल्यानंतर संस्थानला भेट दिली का? आजच आम्ही जाऊन आलो तिथे. अच्छा. बरं. 5 किलो तिथे पेढे वाटून आलो. कबूल केलं होतं.
शेला चढवला, नारळ दिलं. अच्छा, म्हणजे संकल्प पूर्ण हो. तर या पद्धतीचाच आणखी उत्तरोत्तर तुझी प्रगती हो. आणि तुम्ही जे काही समर्थांचे थोडक्यात का होईना बालपणीचे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय गुरु. लहानोजी. श्री संत लहानोजी महाराज की जय. जय.